तर सर्व शेतकरी बांधवाचं राजपाल 2.0 न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये सर्व शेतकऱ्याचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आणि हे आपलं खड्ड्यामध्ये मोटर सोडली आहे. खड्डा पण दाखवतो. 2 बोरचं पाणी सोडलेलं आहे मित्रांनो. अख्खा उन्हाळा गेला. आता जूनची 6 तारीख आहे, 6 जून. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला ऊस आहे बघा. आपला 4 एकर ऊस आहे. ही 2 एकर आहे आणि खाली ड्रीपवरला 2 एकर आहे मित्रांनो. ड्रीप घरच्या घरी केलेली आहे आपण. फक्त 10,000 रुपये आहेत. ऊस कसा आहे कमेंट करून सांगा मित्रांनो. बघा आत्ताच माझ्या दुसरीच्या वरी आहे ऊस जूनमध्ये, आहे का नाही? कसं आहे बघा. खतरनाक खतरनाक नाद खुळा आहे की नाही? वरून बघा तुम्ही, वरून कसं आहे बघा. तिकडं ट्रॅक्टर बघा, ट्रॅक्टर आहे तिकडं खाल्ल्याकडे नांगराले बघा. आणि आपले ट्रॅक्टर गेल्यात बाहेर. कसं आहे कसं आहे का नाही? नाद खुळा पाठ मेहनतीनं आणलाय बघा ऊस. मन लावून शेती केली ह्या वर्षी कंप्लीट. आपला प्रोफेशनल शेती आहे मित्रांनो, ठीक आहे नाही? आपण आपली मालक, आपली कंपनी आहे. कशी आहे कंपनी आपली, आहे का नाही कंपनी? तर बघा ही मधला दंड आहे. तर मधल्या दंडाच्या खाली आली पाणी. तर पाणी देण्यासाठी आपण बरेच दिवस झाले सुरुवात केली मित्रांनो. आणि 65 कुटी करून भोत फोडणी करून सगळं 65 मध्ये दाबले बघा. अशा प्रकारे 65चा नामो निशान गायब झालेला आहे. आता 65 मात्र राहिलेला आहे. आता काही टेन्शन नाही. आता रात्रीची एक थोडासा सडाका पडला मित्रांनो, तर जीव आपला भांड्यात पडला. नाहीतर असं का शेंडे असं करपू आलते बघा. बघा अशा प्रकारे शेंडे करपालते. आता बघा कसं टाईट. तर काकरी कडर आलेली आहे मित्रांनो बहुतेक. नाही 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 थोडी राहिली आहे. मला थोडंसं भे वाटलं कुठं राहिले काकरी बघून. आले आले जवळ आले हो का, ठीक आहे नाही? असे गच्च बहुत भरून राहावं लागते पाणी. नंबर 1 इथं बी पाणी आलेलं आहे पलीकडल्या सरीतलं जिरपून. ही आपलं बी पाणी आलेलं आहे. तर चला जाऊ आपण दुसऱ्या सरीला काढू पाणी. तर मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. ऊस अपाट मेहनत करून मित्रांनो आणलो आहे आपण ऊस. आपल्याकडं पाण्याची फारच कमतरता मित्रांनो. पुढल्या वर्षी बोर घ्यायचे आपल्याला चांगला. खाली 2 बोर आहेत. पाणी 73 किती व्हिडिओ झाला की काय नाही की काय तिच्या आईला कसा व्हिडिओ बंद पडला की काय नाही की. का असं टाकायचं जमलं का नाही? चला तर तुम्हाला खड्डा दाखवतो बघा मित्रांनो. कुठं व्हिडिओ बंद पडला की काय नाही की पाईप निघालेला बसविलेला काही व्हिडिओ झालाच का नाही की जॉईंट करावं लागला. आता खड्ड्यात पाणी किती आहे बघावं लागेल जाऊन. कसलं ऊन आहे बघा. असल्या उन्हात पाणी देतोय. आपलं एकच ट्रॅक्टर घरी आहे मित्रांनो, बाकीचे 2 गेलेत कामाला. आता 4थ्या सरीला काढला आम्ही. 6 सऱ्या तर भिजावं लागते खड्ड्यातल्या पाण्यावर. हो का? आपल्या 2 बोरचं पाणी आहे बघा मित्रांनो. ते आणि तिकडं आपण रिटर्न काढलेलं आहे. हे रिटर्न आहे, हे बोरचं पाणी आहे. इथली म्हैस जरा शेण पायानं ढकलून जावं म्हणजे जनावर तुडवीत नाहीत, खराब होत नाही शेण, हे का नाही? ही आपली खिल्लार जोड कशी बसल्या बघा इथं. विषय खतरनाक. पवळ्यानं धोंडे घेतलाय खाली. धोंडे दुपारून काढतो तेव्हा शेण ढकलतो कडला. धोंडा बी काढायला रत्तल करून.
शेण वाटून देऊन लागते. शेण लक्ष्मी आहे शेतकऱ्याची. कडेला लावायचं, सकाळ भरून टाकायचं. तर चला, म्हैसा वगैरे. आणि हे आपला खड्डा अशा प्रकारे छोटासा खड्डा केलेला आहे बघा मित्रांनो, आहे का नाही? जबरदस्त पाणबुडी टाकलेली आहे. आणि इथून आपण रिटर्न काढले, कारण सगळं पाणी गेल्यावर पाणी जिरपत नाही ना ऊसात. मशीन खाली ऊस संध्याकाळी सुटून. इथं कसा पाजरा जाऊन कसा ऊस राहिला बघा. तर मित्रांनो, किती सऱ्या भिजल्या तर बघू. मला तर तिसरी आहे का चौथी आहे की बघा. बघतो सांगतो तुम्हाला. 1 2 3 4 चौथी आहे. म्हणजे अजून 2 सऱ्या भिजते आता, कमी जास्त. आज लाईट चांगली चालली आहे. 6 सऱ्या भिजतात मित्रांनो, जास्त काय भिजत नाही. तर असं आरोआर पाणी द्यायचं, म्हणून ऊस असा दिसतं आहे का नाही? तर मित्रांनो, त्या व्हिडिओला चिंचेच्या झाडाखाली बसून संपवतो. असं घामानं गडद व्हावं लागते, कष्ट घ्यावं लागतं तेव्हा शेती आहे मित्रांनो. तर ह्या व्हिडिओला इथंच थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.